हॅलो, नमस्कार. मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इथे बघा, माझं सकाळचं म्हणजे मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि तेच सकाळचं गुरुवारचं रुटीन आहे. तर पहिला मी झाडू मारायला घेतला. झाडू मारल्यानंतर पोछा वगैरे करणार आहे. तर जेव्हा पूजा करायची असते ना, म्हणजे असं काही पण सणसूद किंवा पूजा असली ना, पहिलं झाडू पोछा करून घेतं घरात आणि नंतर मग बाकीचं सगळं आवरलं जातं. मगच घरात छान वाटतं. त्याच्यामुळे मी पहिलं झाडू पोछा करून घेते आणि नंतरच मग देवपूजा वगैरे करत असते. तर मला हळदीचं लेपन पण करायचं होतं. तर मी आज पहिलं पूजा करून घेणार आहे, कारण की उशीर होत होता त्याच्यामुळे आणि नंतर मी ते करणार आहे. तर रांगोळी वगैरे काढून घेणार आहे. तर खूप छान वाटतं आपला उपवास आणि असं पूजा वगैरे केल्यानंतर. तर पूर्ण व्हिडिओ बघा, पुढे कसं कसं करणार आहे ते. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. घरातली कामं पण मी तुम्हाला दाखवली तर थोडीफार म्हणजे झाली. म्हणजे सकाळचं कसं सगळं आवरून घेतलं की बरं पडतं आणि घर स्वच्छ करून देवपूजा केलेली कधी पण छान वाटतं. तर त्याच्यामुळे आणि आता मी करणार आहे, जी देवीची पूजा आहे ते करणार आहे. तर मी साडी वगैरे घातली. इथे मी पूजा करायला घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी मंदिरातच छोटे म्हणजे असं छोटा पाट मांडून पूजा करत असते. त्याच्यावर लाल वस्त्र नवीन अंथरून पूजा करत असते. तर मी म्हणजे देवीसारखं वगैरे सजवणार नाही आहे नारळाला वगैरे. तर मी सिंपल अशी जशी माझी आई करायची तशीच मी पूजा करणार आहे. तर तुम्ही ते बघा. कारण की खूप म्हणजे काही जण म्हणतात तसं करायचं नसतं, काही जण म्हणतात करायचं असतं. ते मला कळतच नाही. त्याच्यामुळे मी साधी सिंपल पूजा करणार आहे. तर तुम्ही ते पहिलं मी तांदूळ वगैरे ठेवले, नंतर हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर त्याच्यावर कलश वगैरे ठेवायचा आहे आणि नंतर मग गणपती स्थापना वगैरे करून घ्यायची. तर मूर्ती पण ठेवली तरी चालते, पण मी सुपारी ठेवते गणपती म्हणून. आणि देवाला फुलं नव्हती, कारण की म्हणजे देवपूजा केली पण फुलंच वाहिली नव्हती, त्यामुळे मी आत्ता वाहून घेते. आणि नंतर मग मी म्हणजे आहे मार्गशीर्ष महिन्यातली म्हणजे देवीची पूजा करते. तर इथे बघू शकता, नंतर मी कलश ठेवला, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ आणि एक फूल हे व्हायचं. दुर्वा असली तर दुर्वा पण टाकायची. जे असेल ते आपल्याकडं ॲव्हेलेबल ते तशी पूजा करायची असते, म्हणून मी तसं केलं. नंतर जी नागिनीची पानं आहेत ते 5 घ्यायची आणि ढाळ्या 5 घ्यायच्या. नंतर त्या अशा कलशामध्ये ठेवून घ्यायच्या आणि नंतर मग ओटीचं सामान किंवा 5 फळं किंवा 5 केळी असं असलं तरी चालतं. सगळीच फळं भेटतात असं नाही कधी-कधी आणि प्रत्येक वेळेस असावी असा पण काही नियम नाही. मी केळीच वगैरे ठेवते. तर जसं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतं, तर मी अशी करते. नंतर मी इथं गणपती स्थापना करून घेते. कलशामध्ये सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि नंतर मग इथे गणपती स्थापना कुठली पण म्हणजे कुठली पण पूजा करताना पहिलं गणपती स्थापना करतात आणि नंतर मग पूजा केली जाते. त्यामुळे मी अशीच करणार आहे. तर परत माझ्याकडे एक चांदीचं जे तर देवीचा फोटो असलेला माझ्याकडे चांदीचा शिक्का आहे. तो पण मी पूजेसाठी मांडून घेतला. मी प्रत्येक वेळेस ते मांडते आणि त्याची पण पूजा करते. नंतर ओटीचं सामान वगैरे आहे ते 2 पानं ठेवून त्याच्यावरती ओटीचं सामान ठेवलं. ते पण महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे मी पूजा करत आहे. इथे मी परत अगरबत्ती आणि धूप वगैरे लावून घेतलं आणि नंतर मी आरती वगैरे करणार आहे, कारण माझी
संपूर्ण पूजा झालेली होती आणि पुस्तक पण वाचून घेतलं, कारण की असं म्हणतात सकाळी वाचलं तरी चालतं किंवा संध्याकाळी, पण मी शक्यतो पूजा केली की लगेच वाचून घेत असते. तर इथं अगरबत्ती लावून झालेले माझं, पाया वगैरे पडून घेतलं आणि धूप थोडीशी आपण जाळली ना, थोडीशी अशी हाताने हे केलं की मग लगेच ते म्हणजे थोडीशी चांगली जळते. नंतर मी इथे आरती वगैरे करून घेत आहे. तर हा व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्याने काढला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं उलटं दिसत असेल, पण जाऊ द्या, माझ्याकडून चुकून तसं झालं. त्याच्यामुळे नंतर मला कळलं की फ्रंट कॅमेऱ्याने काढल्या उलटं दिसतं, त्यामुळे जाऊ दे म्हणलं, आता काढला आहे तर काढला. नंतर माझी सगळी आरती वगैरे झाल्यानंतर मी ते हळदीचं लेपन करायला घेतलं उंबरठ्यावर. तर आज माझ्याकडून उलटं झालं होतं, तर म्हणजे कसं अगोदर रांगोळी काढावी आणि नंतर पूजा करावी, पण मला वेळ नव्हता, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला होता. त्यामुळे पटकन म्हणलं पूजा करून घ्यावी, कारण खूप म्हणजे सकाळी करावी नाहीतर मग संध्याकाळी. त्याच्यामुळे मी सकाळी पहिलं पूजा करून घेतले. खूप पण वेळ नव्हता, पण सकाळीच करून घेत होते मी. 12च्या आधी करावी असं म्हणतात, त्याच्यामुळे सगळं मी 12च्या आधी आवरून घेतलं. छान असं लेपन वगैरे म्हणजे करून घेतलं. खूप छान उंबरठा दिसतो आणि त्याच्यावर लगेच रांगोळी काढली ना, खूप छान दिसते आणि व्यवस्थित राहते, पण पसरत पण नाही. तर इथे मी स्वस्तिक काढले आणि नंतर मग जे आहेत म्हणजे छापणीच ह्यावेळेस मी रांगोळी काढणार आहे, कारण खूप वेळ जातो रांगोळीला आणि मुलांना स्कूलला पण सोडायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला असंच रांगोळी काढून घेऊया पटपट. तर माझ्याकडे असे छोटे आणि मोठे खूप छाप आहेत, तर तेच यूज करून मी आज काढले. आणि ते बघा जे आहे असं छापणी छान असं काढलेलं आहे. तर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं उंबरठ्याला, नंतर फुलं वगैरे वाहिली आणि पाया वगैरे पडून घेतलं. तर फायनल अशी दिसत आहे दरवाजात रांगोळी. नंतर पूजा पण बघा, म्हटलं पूजा पण दाखवावी, तर छान अशी खूप छान वाटत होतं फुलं वगैरे ठेवल्यानंतर. तर अशी फायनली पूजा झाली आणि दत्त जयंती पण होती. तर दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर शुभेच्छा द्यायच्याच राहिल्या होत्या आणि दत्त जयंती होती आणि गुरुवार पण होता, दोन्ही उपवास एकदाच घडले. आणि आम्ही आलो होतो मंदिरात. तर आमची सोसायटी अशी दिसते बघा, आमच्या सोसायटीच्या मागं शेत आहे, तर तिथेच दत्त मंदिर आहे. तर मी पहिल्यांदाच आले, कारण असं वाटायचं की खूप लांब आहे आणि खूप अडचण आहे असं वाटायचं, पण काही नाही, शेतातून आलो तर छान वाटत होतं आणि गावाकडं आल्याचा पण फील होत होता, कारण खूप छान वाटत होतं. आणि ते छोटे ते बदक बसलेले होते, काय म्हणतात त्या पक्ष्यांना माहीत नाही, पण ते शेतात असतात. आणि ही बघा सोसायटी खूप छान दिसत होती तिथून. नंतर हे असं झाडाखाली एक मंदिर आहे आणि जे औदुंबराचं झाड आहे ना, त्या मंदिराच्या मागे म्हणजे दत्ताच्या मूर्तीच्या मागून ते औदुंबराचं झाड पण दिसतं. आणि ते जे होम वगैरे केलेला होता तिथे पण पाया पडून घेतलं. तर पहाटेपासून ह्यांची गडबड चालू होती, ज्यांचं म्हणजे ज्यांच्या शेतात मंदिर आहे त्यांचं. तर एकीकडे त्यांचं प्रसाद करायचं पण काम चालू होतं, म्हणजे अन्नदान म्हणून. तर असं होतं. तर आमचा उपवास होता, त्याच्यामुळे मी जे उपवासाला चालतं तोच प्रसाद पण घेतला. तर इथे आले तर आमच्या शेतातले नारळ आणलेले होते, तोच एक मी घेतला आणि ते देवाला अर्पण केला. तर इथे लोक काही पण म्हणजे भक्तिभावाने आणत होते आणि काही पण अर्पण करत होते, कोण पैसे पण आणत होते किंवा फळं किंवा काही पण. आणि हे काका आहे, त्यांचं हे शेत आणि मंदिर आहे, तर तेच सगळं बघतात. तर खूप छान वाटत होतं. ते सांगत होते जेव्हा मन होईल तेव्हा येत जावा. तर स्पीकर लावलेला होता, त्याच्यामुळे त्यांना ऐकायला येत नव्हतं. त्याच्यामुळे मी म्हणलं माझा उपवास आहे, मला फक्त पंचामृतच द्या. मी ते घेतलं आणि त्यांनी मला केळी पण दिली. तर देवाजवळ ठेवलेलं जी प्रसादाची केळी होती तीच मला भेटली. नंतर संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर आम्ही आलो होतो श्रेया आणि आदर्शला तबला आणि हार्मोनियम घेण्यासाठी. तर आम्ही आळंदीत आलो होतो. आळंदीत हे दुकान आहे आणि त्यांच्याच सरांनी चॉईस करून ठेवलेलं होतं, त्यांना माहिती असतं, त्याच्यामुळे आम्ही ज्यांच्याकडे क्लास लावले त्यांच्याकडूनच हे म्हणजे माहितीने घेतलं, कारण की आपल्याला त्यातलं काही कळत नाही. तर म्हणजे त्यांनाच सांगितलं तुम्ही बघा आणि मग आम्ही येतो घ्यायला वगैरे. तर त्यांनी चेक करून व्यवस्थित ठेवलं होतं. मग आम्ही ते हार्मोनियम घेतला. नंतर आदर्शला तबला घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेलो, तर खूप छान असं भेटला आम्हाला तबला आणि एक टाळ पण घेऊन आलो आम्ही. तर खूप छान वाटत होतं आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती घ्यायचं, तर ते आज घेतलं आणि दिवस पण चांगला होता. म्हटलं चला तर घेऊया. आदर्शनी थोडासा तबला वाजवून बघितला. पिलू टी व्ही नीट केला ते मागं घे आदू ते पण.
तर आम्ही मुलांना ते तबला आणि हार्मोनियम आणण्यापूर्वीच मी स्वयंपाक वगैरे करून गेलते आणि इथे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर शेवयाची खीर, भात आणि बटाट्याची भाजी, चपाती असंच साधं सिंपल बनवलं होतं. नंतर घरी आलो. मुलांनी त्यांच्या त्यांच्या जी आहे हार्मोनियम आणि तबला त्यांनी पूजा वगैरे केली. तर मी म्हटलं तुम्हीच करून घ्या, म्हणजे तुम्हाला आणले तर तुम्हीच करा. तर श्रेया आणि आदर्श इथं छान अशी पूजा करून घेत होते. तर त्यांना खूप आनंद झाला होता. आल्या आल्या वाजवायचं होतं त्यांना, त्याच्यामुळे पटकन पूजा केली. पण रात्र झाली होती त्याच्यामुळे वाजवलं नाही, कारण की त्याचा पण आवाज होतो आणि मग नंतर दुसऱ्यांना पण आवाज जातो त्याच्यामुळे. तर इथे श्रेया पण पूजा केली आणि पाया वगैरे पडून घेतलं. नंतर आदर्शला पण सांगितलं, तर त्यांनी तबल्याची पूजा केली. तर आपापले जे जे वाद्य आहेत त्याची पूजा करून घेतली. तर आदर्शला एवढं माहीत नव्हतं, तर म्हणलं हळदी कुंकू वगैरे लाव आणि नंतर मग पूजा वगैरे कर. तर तो असा हळदी कुंकू लावत होता आणि त्याला सांगितलं थोडं साईडला लाव, तरी पण तो वरतीच लावलं त्यांनी आणि फुलं वगैरे वाहून घेतली आणि छान अशी पूजा झाली. तर आजचं माझ्या व्लॉगमध्ये असं होतं आणि श्रेयाला आणि आदर्शला तबला आणि हार्मोनियम घेतल्यामुळे ते खूप खुश आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणजे खूप दिवसापासून चाललं होतं, पण जे सर आहेत त्यांना वेळ नव्हता त्याच्यामुळे ते लांबत लांबत गेलं आणि आज चांगल्या दिवशी त्याचा मुहूर्त लागला आहे आणि खूप छान त्यांना तबला आणि हार्मोनियम भेटला आहे. तर आम्ही तो आळंदीतून घेतलेला आहे. आणि तुम्हाला म्हणजे मी व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.